नमस्कार. राजकारणातही अर्थशास्त्र दडलेलं असतं हे माहितीये? आज आपण हेच बघणार आहोत. सार्वजनिक निवड सिद्धांत वापरून सरकार आणि राजकारणी अनेकदा स्वतःच्या फायद्याचा विचार करून निर्णय कसे घेतात हे समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो ना की सरकारचे काही निर्णय इतके विचित्र किंवा आपल्या अपेक्षेच्या अगदी विरुद्ध का असतात, पण यामागेही एखादं तर्कशास्त्र असू शकतं का जे आपल्याला पहिल्यांदा लक्षात येत नाही? आजच्या विश्लेषणामध्ये आपण बरोबर याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. इथेच खरी गंमत आहे. इथे एंट्री होते सार्वजनिक निवड सिद्धांताची. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा सिद्धांत राजकारणाकडे एका आर्थिक दृष्टिकोनातून बघतो. याचं असं म्हणणं आहे की राजकारणी, मतदार आणि सरकारी अधिकारी हे सगळेजण बाजारातल्या ग्राहक विक्रेत्यांसारखेच स्वतःच्या फायद्याचा विचार करून निर्णय घेत असतात. चला तर मग सुरुवात करूया लोकशाहीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून, म्हणजे मतदार. आणि सामूहिक निर्णय घेताना एक मूलभूत अडचण काय येते ते समजून घेऊया. केनेथ ॲरो नावाच्या एका अर्थशास्त्रज्ञांसमोर एक मोठा प्रश्न होता. तो म्हणजे करोडो लोकांची वेगवेगळी मतं, वेगवेगळ्या पसंती या सगळ्यांना एकत्र करून एक न्याय्य आणि तर्कसंगत सामाजिक निर्णय घ्यायचा तरी कसा? ही एका आदर्श मतदान प्रणालीची गुरुकिल्ली होती. आता बघा, ॲरोने एका आदर्श मतदान प्रणालीसाठी काही अगदी साध्या सरळ अटी ठेवल्या, जसं की सगळ्यांच्या मतांचा विचार व्हायला हवा, कोणावरही जबरदस्ती नको आणि कोणी एकटाच हुकुमशहासारखा सगळ्यांसाठी निर्णय घेऊ नये. या अटी अगदी योग्य वाटतात, नाही का? पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. याला म्हणतात मतदानाचा विरोधाभास. उदाहरणार्थ, समजा 3 मतदार आहेत. पहिल्याला ए, बी, सी या क्रमाने पर्याय आवडतात, दुसऱ्याला बी, सी, ए या क्रमाने आणि तिसऱ्याला सी, ए, बी या क्रमाने. म्हणजे बघा, प्रत्येकजण आपापल्या जागी अगदी तर्कशुद्ध आहे. पण मतदानात काय होतं? ए बीला हरवतो, बी सीला हरवतो, पण सी परत एला हरवतो. म्हणजे हे एक चक्रच तयार होतं आणि कोणताही एक स्पष्ट विजेता ठरतच नाही. आणि हेच आहे ॲरोच्या अशक्यतेच्या प्रमेयाचं मूळ. त्यांनी हे गणितीय पद्धतीने सिद्ध केलं की अशी कोणतीही मतदान प्रणाली बनवणं शक्यच नाही जी त्यांच्या सगळ्या न्याय्य अटी पूर्ण करेल. लोकशाहीत निर्णय कसे घेतले जातात यासाठी हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा शोध होता. बरं, हे झालं मतदारांचं. पण ज्यांना त्यांची मतं हवी आहेत ते राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते, ते कसा विचार करतात? चला बघूया. अँथनी डाउन्स यांनी लोकशाहीचा आर्थिक सिद्धांत मांडला. ते म्हणतात, राजकारणी म्हणजे जणू काही राजकीय बाजारातले व्यावसायिकच. त्यांचं मुख्य ध्येय असतं जास्तीत जास्त मतं मिळवून निवडणूक जिंकणं, कारण त्यातूनच त्यांना सत्ता, प्रतिष्ठा आणि बाकीचे फायदे मिळू शकतात. मग या राजकीय बाजारातला सगळ्यात महत्त्वाचा ग्राहक कोण असतो? तर तो असतो मध्यम मतदार. हा असा मतदार आहे ज्याची विचारसरणी राजकीय स्पेक्ट्रमवर अगदी मधोमध असते, न जास्त डावीकडे न जास्त उजवीकडे. आणि द्विपक्षीय प्रणालीमध्ये या मतदाराला जिंकणं म्हणजे निवडणूक जिंकण्यासारखंच असतं. हा जो आलेख दिसतोय ना, तो ही कल्पना अगदी सोपी करून सांगतो. कल्पना करा की हा आलेख पोलिसांवरच्या खर्चाबद्दल लोकांची मतं दाखवतोय. डावीकडे आहे गट 1 ज्याला कमी खर्च हवाय, उजवीकडे आहे गट 3 ज्याला खूप जास्त खर्च हवाय, आणि बरोबर मध्ये आहे गट 2 म्हणजेच आपला मध्यम मतदार ज्याला मध्यम खर्च हवाय. तर मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय? निवडणूक जिंकायची असेल तर दोन्ही राजकीय पक्षांना त्यांच्या टोकाच्या भूमिकांपासून म्हणजे गट 1 आणि 3 पासून दूर सरकून त्या मध्यम मतदाराच्या म्हणजे गट 2च्या पसंतीजवळ यावं लागतं. आणि म्हणूनच आपल्याला अनेकदा असं वाटतं की दोन्ही मोठ्या पक्षांची धोरणं जवळपास सारखीच का आहेत. ओके, मतदार झाले, राजकारणी झाले. आता वळूया तिसऱ्या आणि शेवटच्या गटाकडे, म्हणजे सरकारी प्रशासक आणि एजन्सीज, जी मंडळी धोरणं प्रत्यक्षात राबवतात. आता नोकरशाहीबद्दल आपण 2 प्रकारे विचार करू शकतो. एक म्हणजे पुस्तकातली आदर्श कल्पना, जिथे नोकरशहा हे निस्वार्थपणे जनतेची सेवा करतात. पण सार्वजनिक निवड सिद्धांताचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. तो म्हणतो की नोकरशहा सुद्धा स्वहितानेच प्रेरित असतात. त्यांचा उद्देश आपल्या विभागाचं बजेट वाढवणं, जास्त अधिकार मिळवणं आणि आपली नोकरी सुरक्षित ठेवणं हा असू शकतो. चला आता ह्या सगळ्या गोष्टी एकत्र जोडून पाहूया की यातून आपल्याला नक्की काय शिकायला मिळतं. तर आज आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या. एक म्हणजे मतदारांच्या वेगवेगळ्या मतांमधून एक सुसंगत निर्णय घेणं हे गणितीय दृष्ट्याच किती अवघड आहे. दुसरं, राजकारणी निवडणुका जिंकण्यासाठी कसं मध्यम मतदाराला खुश करण्याचा प्रयत्न करतात. आणि तिसरं, नोकरशहासुद्धा स्वतःचे आणि आपल्या विभागाच्या हितासाठीच काम करत असतात.
थोडक्यात काय तर सार्वजनिक निवड सिद्धांत आपल्याला राजकारण आणि सरकारी कामाकडे बघायला एक वेगळाच चष्मा देतो. हा दृष्टिकोन कदाचित थोडासा नकारात्मक वाटेल, पण सरकार निर्णय का आणि कसे घेतं हे समजून घेण्यासाठी हे एक जबरदस्त साधन आहे. तर मग हे सगळं ऐकल्यावर आता जेव्हा आपण राजकीय बातम्या बघू किंवा सार्वजनिक धोरणांबद्दल वाचू, तेव्हा आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलेल का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? पुढच्या वेळी भेटूया.